स्मार्ट मीटर विरोधी नागरिक समिती संघर्ष समिती जी आहे कोल्हापूरची, त्यांच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे महावितरण आणि शासनानं सर्वसाधारण जे वीज ग्राहक आहेत 2,25,00,000 यांच्या प्रिमायसेसवर घरांवर स्मार्ट मीटर लावण्याचा जो आराखडा तयार केलेला आहे आणि ती अंमलबजावणी लावण्याची सुरू केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये या संघर्ष समितीनं लोकांच्या पुढं, वीज ग्राहकांच्या पुढं, संघटनांच्या समोर याचे जे जनतेवर आणि वीज ग्राहकांवर होणारे परिणाम आहेत, अपरित परिणाम आहेत, त्याची माहिती देऊन याला विरोध करण्याची आवश्यकता आहे. हे जनजागरण करण्याचा प्रयत्न या संघर्ष समितीच्या माध्यमाने आम्ही करत आहोत. या सर्व स्मार्ट मीटरच्या प्रकरणामध्ये अत्यंत घोटाळा आहे आणि याचा फार मोठा भार वीज दरवाढीच्या माध्यमानं महाराष्ट्रामधल्या जनतेवर, वीज ग्राहकांवर येणं बिलकुल म्हणजे न टाळता येण्यासारखी बाब आहे. कारण ज्या पद्धतीनं या 40,000 कोटी रुपयाची योजना या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली, त्याच्यामधला 16,000 कोटी रुपयाचा भार हा वीज ग्राहकांवर वीज दरवाढीच्या माध्यमानं निश्चित रूपानं टाळता येणार नाही अशी स्थिती आज आहे. कारण कोणताही भांडवली खर्च महावितरणनं जर केला तर तो त्या लेखा विभागामध्ये तो मोजल्या गेला पाहिजेत आणि त्याचा भार जो आहे तो भार शेवटी वीज दराच्या माध्यमानं ग्राहकांवर लादला जाणार आहे. तर म्हणून आमचा त्याला विरोध आहे. आणि डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची आज आवश्यकताच नाही. उलट फक्त कॉर्पोरेट घराण्यामधल्या लोकांकरता किंवा भांडवलदारी कंपन्याकरता हिताकरता ही योजना आलेली आहे. त्यांच्या हितावर लक्ष ठेवून त्यांच्या दबावानं ही योजना आणली असं आमचं म्हणणं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला 10,000 कोटी रुपयाची दर महिन्याला वसूल होत असताना आणि 95% आपली कॅश एफिशियन्सी असताना अदानीला स्मार्ट मीटर लावण्याचा परवाना देण्याचं काही कारण नाही आहे. आपण योग्य पद्धतीनं आजही ते करू शकतो. आणि अशा पद्धतीनं टेंडरमधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बिलकुल कायद्याच्या विरोधात आहेत. म्हणजे 93 महिन्यापर्यंत, म्हणजे तुम्ही आता विकायलाच लागले सर्व, 93 महिन्यापर्यंत तुम्ही त्याला ताबा देणार आहात. एका बाजूला मीटरच्या माध्यमानं हा ताबा देणार आणि दुसऱ्या बाजूला समांतर वीज परवान्याच्या माध्यमानं तुम्ही तो प्रदेश डिस्ट्रीब्युशनचा देणार. आणि हे सर्व देणार कोणाच्या भरोश्यावर? या महाराष्ट्राच्या जनतेनं जमा केलेल्या टॅक्स रुपयाच्या पैशानं जे इन्फ्रास्ट्रक्चर, जे संसाधनं उभं केलं गेलेलं आहे, ते उभं केलेलं संसाधन काही परतफेड न करता फुकटात तुम्ही त्याला वापरलेलं देणार नफा कमावण्याकरता. अदानी, जिनस आणि बाकीच्या सर्व कंपन्या ह्या काही महाराष्ट्रामधल्या ग्राहकांना सेवा देण्याकरता नाही आहेत, ते येत आहेत नफा कमावण्याकरता. महावितरण काही नफा कमावण्याकरता नाही आहे. महावितरण ही जनतेच्या मालकीची ही संस्था आहे. जनतेच्या मालकीचा उद्योग आहे. हा जनतेच्या मालकीच्या भरोश्यावर तो उद्योग चालू आहे. आणि ह्या उद्योगामधला एक भाग, प्रत्येक भाग अशा पद्धतीने जर कॉर्पोरेट घराण्याला गेला तर त्याचे विपरीत असे परिणाम जनमानसावर आहेत. आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या योजनेमध्ये अत्यंत घोटाळा आहे. किमतीच्या बाबतीमध्ये घोटाळा आहे, दरामध्ये घोटाळा आहे आणि याच्यामध्ये अंदरपट्ट्याचा व्यवहार झाल्यामुळंच हा आपल्यावर अन्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला जात आहे. आणि म्हणून याला संघटनेचा विरोध आहे. आणि ग्रामीण क्षेत्रापर्यंत आम्ही हे सर्व लोन ग्राहकापर्यंत, जनतेपर्यंत या संघर्ष समितीच्या माध्यमानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि जनतेच्या हिताकरता आमचा हा लढा आहे. इतकंच. कंपन्यांना कोणताही अनुभव नसताना हे टेंडर दिलं राजकारण्यांच्या हितासाठी जाणीवपूर्वक केलेली व्यवस्था आहे असं वाटतंय? वाटत नाही. भरोसा आहे, त्याचा विश्वास आहे, तो त्याच्याचकरता दिला गेला आहे. तोच मुद्दा आहे खरा. त्यांच्या फायद्याकरता, राजकारण्यांच्या फायद्याकरता आणि कॉर्पोरेट घराण्याच्या फायद्याकरता हा योजना आलेली आहे. दुसऱ्याकरता योजना नाही. तुमच्या हिताकरता नाही आली, जनतेच्या हिताकरता नाही आली, वीज ग्राहकाच्या हिताकरता नाही आली, महावितरणच्या हिताकरता नाही आली.
केंद्र सरकारने जो 6,000चा जो काय मॉडेल घालून दिलं होतं ते त्यावर जर का राज्य शासन तयार असेल तर तुमची भूमिका काय राहणार आहे? का त्याला विरोधच राहणार आहे 6,000च्या? आमचा विरोध सायंटिफिक आहे. हा सायंटिफिक विरोध आहे की तुम्ही इतके वर्ष, आता 52 वर्षापासून जेव्हापासून महावितरण कंपनी आज आहे 2005च्या नंतर अगोदर MSEBीच्या पासून, तेव्हापासून डिजिटल मीटरच्या भरोश्यावर तुम्ही आतापर्यंत रेव्हेन्यू कलेक्ट करताय, तेव्हा तुम्हाला अडचण झाली नाही. आत्ता जरशी अडचण काय आहे? जेव्हा तुमची एफिशियन्सी आज 98%च्या वर आहे, तुम्ही कबूल करताय, तुम्ही वितरणमध्ये महावितरणमध्ये बक्षिसं आणि काय म्हणतात पुरस्कार घेताय. परवा पाहिलं ना तुमच्या, तुम्ही जाहीर केलं ना. एका बाजूला ते करत असताना काय आवश्यकता पडली तुम्हाला इथं की तुम्हाला स्मार्ट मीटर लावण्याची आवश्यकता आहे? आमचा विरोध राहणार आहे. टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही आहे, सुधारणेला विरोध नाही आहे, पण सुधारणा ज्या पद्धतीनं लोकांच्या छातळावर टाकण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही करणार आहे विरोध. तुमच्या संघर्ष समितीची पुढची भूमिका काय राहणार आहे? काय तुमचा प्रोग्राम काय ठरलाय की नाही? आता आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लोकांच्या पुढं जाऊन त्यांचे ठराव घेणार, जनतेचे ठराव घेणार, कंझ्युमरच्या ज्या संस्था आहेत, ग्राहकांच्या ज्या युनियन्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ठराव घेणार, कामगार संघटनांचे ठराव घेणार आणि या सर्व जनमताला एकत्र करून आम्ही याच्या विरोधामध्ये जनसागर उभा करण्याचा प्रयत्न करतो. कारण आमच्या एकट्याच्या ताकदीने हे होणार, थांबणार नाही आहे याची कल्पना आहे आम्हाला. आणि जोपर्यंत लोकांचा प्रश्न लोकांच्या आंदोलनानं उभा राहणार नाही तोपर्यंत याला आपण थांबू शकणार नाही. म्हणून लोकांना जागं करणं, लोकांचं प्रबोधन करणं, लोकांना याचे खास खडके काय ते समजून सांगणं आणि लोकांना उभं करून आंदोलन करणं हा त्याच्यामधला मार्ग आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.